हवन गणेशजी कोहळे यांच्या निवासस्थानी सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता जगाचे पालन करता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि उमरेड परिसरातील मार्गदर्शक भरतुकरजी शेंद्रे साहेब, यांना माझा नमस्कार। तसेच एक आणखी बोललो वाराणसीच्या हे करायच्या वाराणसी आई, यांना माझा प्रणाम। उमरेड शाखेचे उमरेड मंडळातील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर मंडळाचे माजी सचिव क्षीरसागर साहेब, यांना माझा नमस्कार। तसेच उमरेड शाखेतील कोषाध्यक्ष नितेशजी कळंबे, यांना माझा नमस्कार। आणि पूर्ण मंच यांना माझ्या सर्वांना नमस्कार। व 19 माझ्यावर भी घडलेली एक अशी बहुत मोठी लंबी कहाणी आहे। कधी कधी तुकडे तुकडे म्हणून मी सोडतो, पण आज सुरुवातीपासून थोडा सांगतो। ते 19 ते 69 या साली काही पीक ना झाल्याने शेतीमध्ये माझ्या राहणं म्हणजे तारुलीचा आहे, मांडळच्या पलीकड पचकेरीच्या समोर। 1969 मध्ये मी उमरेडला आलो, कारण की त्या वर्षी आमच्या गावामध्ये पीक पाणी नव्हता झाला। माझे वडील आणि माझी आई ना आम्ही दोघं भाऊ घेऊन इथं उमरेडला आले। त्या पिरियडमध्ये आपले दिवाकररावजी देशमुख यांच्याकडे अवारी होते, जो किशनजी गिरजकरनं जो 52 एकराचा पट्टा घेतला त्याच्यामध्ये अवारी होता। आणि तिथून मालक म्हणजे नागपूरला राहायचा, आणि माझे वडिलांकडे मतलब ते पूर्ण 52 एकर शेती दिली त्यांनी। आम्ही मतलब वाड्यामध्ये श्रीराम पॅकेज पाशी 25 वर्ष राहिलो, दिवाकरराव देशमुखच्या वाड्यामध्ये। आमची परिस्थिती अशी होती का माझी आई भारा कापून सण्याने विकल्याशिवाय आम्हाला पोटामध्ये अन्न नव्हता जात ना। कोण्या दिवशी अशी परिस्थिती होती का उपाशी बी राहावं लागेल। ज्या दिवशी भारा अगर तिच्या ना विकला गवताचा तर त्या दिवशी उपाशी राहायच्या, हे परिस्थिती आमच्यावर होती। असा करता करता अगर त्या देशमुखाच्या वाड्यामध्ये इतका अनाथ पडला होता तर त्यांना म्हणायचा बाबांना का बाबा मला थोडसा त्याचे तांदूळ द्या, तुम्ही उपाशी। माझे वडील म्हणायचे तुम्ही उपाशी राहा का मरा, मी काही तांदूळ काही देत नाही, तितकं माझ्या भरोश्यावर ठेवला आहे। इतकं माझे वडिलांनी इमानदारी केली, भगवंतानं तितकं बी पार पाडलं। त्याच्या मध्ये आम्ही चांगला थोडा कामाधंद्याला लागलो। कामाधंद्याला लागल्यावर आमचे मोठ्या दादाचा मुलगा तो इतका वैद होता का चालता माणूस मारणारा असा व्यक्ती होता। त्याच्यापाशी विद्या होती, देवी आणि इंद्रजाल, दही, 7 आसरा असे मतलब 4 त्याच्यापाशी होते न। ते माझ्या पत्नीच्या मागे लावले होते। मी बाहेर म्हणजे जायचा गाडीवर कुठं बाहेर 1 महिना नाही यायचा, तर माझ्या 4 मुली होत्या न माझी पत्नी भेजारून उठायच्या मुली, तिच्या अंगात आला का भेजारून उठायच्या, तर ते बहुत परेशान होती। मग माझ्या घराजवळ बिजूची झोळे राहत होते, त्यांच्याकडे जायचा तर तीर्थ बनवायचा तर चांगला वाटायचा ना। घरी आला का आणखी भूत शैतान यायचे नाही। इतक्या वर्षापासून 18 वर्षापर्यंत आम्हाला जमवलं, इतके पैसे खर्च झाले तर काही सांगा नको। साईबाबाचा 41 दिवसाचा तक त्याग केलेला आहे, पण काहीच तिथं फरक पडलेला नाही।
गिरडले बकरे नेलेले आहेत, तिथं बी फरक पडलेला नाही. वहीत पोचलेले होते 10,000 रुपयाचे, तो बी काही फरक तिथं म्हटलं आम्हाला समाधान मिळाला नाही. मग माझ्या घराजवळ म्हटलं विजू जोडे म्हणायचे का भाऊ तुझ्या घरचे तू बाहेर राहतो, तुझ्या मुली अशा चिल्लावते, तुझ्या पत्नीच्या अंगामध्ये भूत येऊन राहिले आहेत, तर मार्ग का नाही घेत? मी अनेकत असताना मला समजत नव्हता मार्गाचा. तर मग असा म्हणता म्हणता काही दिवसाला ते त्यांना हो म्हणलं. मी चिचगरे साहेबाकडे गेलो. चिचगरे साहेबाकडे गेल्यावर त्यांच्याकडनं मी मार्ग घेतला. हे चुकी आहे, मार्ग घेतला म्हणजे मार्गाला घेऊ नाही शकत. मी या मार्गाशी जुळलो त्यांच्यापाशी जाऊन आणि आपल्या घरी आलो. तर माझ्या पत्नीच्या अंगातून निघाले तर माझ्या भावसुनाच्या अंगामध्ये गेले. तिच्या अंगात तर कधी येत नव्हते, माझ्याच पत्नीच्या अंगात येत होते. पण जसा आम्ही मार्गाशी जुळलो त्याच्या बाद मध्ये माझ्या पत्नीच्या अंगामध्ये यायला भावसुनाच्या अंगात यायला लागले. तो माझा भाऊ माझ्या रागारागानं आपल्या पत्नीला माझ्या घरी आणून ठेवलं. तुझ्या इच्छे भूत म्हणे माझ्या इथे आले. तर म्हणलं आता मी का करू शकतो? म्हणलं आता तुला माझी परिस्थिती पाहिलेली आहे का कशी होती म्हणून. तर ठीक आहे म्हणलं तू एक काम कर, तू पण मार्ग घेऊन घे. आपल्याला चांगला अगर जगाचा आहे तर मार्गाशिवाय पर्याय नाही. तर मग तू यांना बी जाऊन सगळ्यांनी तिथं हे घेतले, आपला मार्गाशी जुळले चिचगरेकर. त्यांनी राजीनामा दिला. मग कालकर काकाजीकडे गेलो आणि तिथून आम्ही पक्के पण झालो 2010 मध्ये. आणि त्यांच्याकडच्या आल्यानंतर बी आमच्यावर 1 वर्षापर्यंत भूत येत होते. कारण की आमच्या याची वैदाचे काही गाडलेले होते, काही धागे दोरे बांधलेले होते, काही जीवत्या होत्या, काही त्याच्यामध्ये वरता आड्यावर ते पैसे हळद हे असे बांधलेले होते पिवळ्या ह्याच्यात. तर आम्ही मग आमच्या घराजवळ आणखी भोर राहत होते. म्हणे असे कसे भूत येते? तर आम्ही तितका समजत नव्हता. तर मग आम्ही कोलारमेटवाले मार्गदर्शक साहेबाकडे गेलो आम्ही आणि त्यांना थोडसा बोलावून आणलं. का साहेब म्हणलं असे काय येते? आम्ही जात होतो साहेबाकडे, पण ते म्हणत होते का चिचगरे साहेबाकडे जात होतो, ते म्हणत होते का तुमच्या येथे आता देव आलेले आहेत, ते पहिले देव आहेत ते भांडण करते. तर म्हणजे मग तिथून कोलारमेटले गेलो, साहेबाला आणलो. त्यांना मग घरी पाहिलं तर वरचं आळ्याले मतलब ते आमचे हळदी पैसे पिवळे बांधलेले होते. ते त्यानं म्हणलं का सोडून घ्या. आम्ही सोडलं. ते त्याच्या बादमध्ये येणारे चालू होते. मग आम्ही गेलो ठोटेजीकडे. ठोटेजीने बी आणलं आम्ही रघुनाथजी ठोटेले. त्यानं पाहिले, त्यानं बी जीवच्या काढलेल्या म्हणजे जो दबले होते पेनच्या खाली. असा करता करता आणखी त्याच्या बादमध्ये बी नाही गेले. मग आणखी अंगात भरायचे. त्याच्या बादमध्ये आणखी आमच्या घरी गाडलेले होते त्या देवरेच्या खाली. तर ते माझ्या पत्नीनं एक एक करू करू 7 आसरा बी काढलं, देवता बी काढलं आणि इंद्रजाल बी काढलं आणि तिथून दहीत बी काढला. त्याच्या बादमध्ये आम्हाला सुख समाधानी मिळाली. माझ्या 4ही मुलीचे लग्न झाले सुख समाधानी. एवढेच इथून मी आपले पूर्ण 2 शब्द करतो. नमस्कार. खूप असं सुंदर मुलाचे मार्गदर्शन केलं. यानंतर